तुम्हालाही असा झणझणीत गोलमा आवडतो काय? गोलमा म्हणा किंवा झिंगा म्हणा, झणझणीत झाल्याशी मतलब. तर फक्त आमच्या कोल्हापूरची चटणी वापरून मी केलेलं आहे. तर कसा बनवते ते तुम्हाला सांगते. इथं मी पहिल्यांदा गोलमा भाजून घेतलेला आहे. त्याच्या सुईसारखं असं नांगा असतं ना, तो फक्त जाण्यासाठी इथंपर्यंत भाजलेला आहे. त्यानंतर ते पाकडून पाण्यात घालून ठेवलेलं आहे. तर इथं कढईमध्ये तेल टाकलेलं, तेल थोडं भरपूर टाकायचं, कांदा टोमॅटो देखील जास्त टाकायचा. त्यानंतर मीठ आणि हळद टाकून कांदा टोमॅटो तेलामध्ये परतून घ्यायचं. त्यानंतर फक्त आमची कोल्हापूरची चटणी टाकायची, थोडीशी जास्तच प्रमाण टाकायचं आणि हे सगळं तेलामध्ये परतून टाकायचं. कांद्यामध्ये मीठ टाकताना आपल्याला गोलम्याला जितकं हवं त्या अंदाजानुसार एकदमच टाकून घ्यायचं. त्यानंतर हे बघा, पाण्यात घातलेला गोलमा पिळून थोडासा त्या कढईमध्ये टाकायचा. 2 ते 4 मिनिट तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं. गॅस बारीक ठेवायचा बरं का. त्यानंतर थोडंसं 1 ग्लासभर होईल इतकं पाणी घालायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं. बाकी काहीही घालायला लागत नाही. झाकण ठेवून पहिल्यांदा मोठ्या गॅसवर उकळी आणू द्यायची. त्यानंतर गॅस बारीक करून ठेवायचा. गॅस बारीक केल्यानंतर हे बघा, आपोआप असं शिजून 1 ग्लासभर पाण्यात होतं. झिंग्याला जास्त पाणी लागत नाही, जास्त पाणी घालायचंच नाही, ते मग चव बिघडून जाते. हे बघा, अगदी चरचरीत गोलमा तयार झालेला आहे. फक्त कांदा, तेल आणि टोमॅटो आणि आमची कोल्हापूरची चटणी, मीठ एवढंच घातलेलं आहे. बाकी काहीही घातलेलं नाही. तुम्ही नक्की एकदा करून बघा. आणि हा गोलमा फक्त आणि फक्त भाकरीसोबतच छान लागतो. नक्की एकदा बनवून बघा.